नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये इट्स एजी. तर आज आपण चाललो आहोत शौर्याच्या स्कूलमध्ये आणि शौर्याच्या स्कूलमध्ये आपण काय चाललोय ते तुम्हाला शौर्यच सांगेल. शौर्य, तर आज चिल्ड्रन डेचा फंक्शन आहे, फनवेअर कार्निवल. इकडे फूड स्टॉल, गेम स्टॉल्स, खूप काही गोष्टी आहेत. चला आपण एक्सप्लोर करूया, तुम्ही पण जॉईन. चला तर मग. शौर्य रेडी असतो जायचं का? आणि तिकडे काय काय ते बघूया आपण. फूड स्टॉल असतील, नाहीतर अजून काय. मामा पण आले दुपारच्या शौर्याची, आज आमच्याबरोबर ती पण जॉईंट होते. चला लिफ्ट आली निघूया. तर अशा प्रकारे आम्ही आज निघालो आहोत शौर्याच्या राधा इंग्स स्कूलमध्ये. तर आज त्याचा फनफेअर प्रोग्राम आहे. चिल्ड्रन्स डे निमित्त ठेवलेलं आणि त्यांनी ऑलरेडी आम्हाला पॅरेंट्सना 2 तिकिटी त्यांनी घ्यायला सांगितले होते 5-6 दिवसापूर्वी स्कूलतर्फे. आणि आज तो त्यांचा प्रोग्राम आहे. तर आम्ही निघालो आणि शौर्य पण एक्सायटेड आहे, कारण आज पुन्हा व्लॉगमध्ये तो दिसणार आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तो खुश आहे. तर बघूया त्यांचा तो स्कूलचा फनफेअर कसा आहे आणि आपल्याला तिकडे काय काय बघायला मिळते, काय काय एन्जॉय करायला मिळते. तर तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आपण सगळं एक्सप्लोर करूया. चला तर मग. शौर्याचं स्कूल तसं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे पण बोलता येईल, नाही पण बोलता येईल. कसं आहे, एक 10 मिनटं चालत जावं लागेल, परंतु आता आपल्याला लवकर पोचायचं पण आहे, त्याच्यामुळे आपण चालत जाण्याचं टाळलं आहे आणि आपण इथं रिक्षा केली आहे. इकडनं रिक्षाने 5 मिनटात आपण शौर्याच्या स्कूलला जाऊ शकतो. तर बघूया आता. शौर्याला ॲक्च्युली इच्छा होती की एक हा व्लॉग त्याने पप्पांनी त्याच्या या फनफेअरवरती बनवावा, कारण मी आधीच एक व्लॉग बनवला होता ओलिएंडरचा, आमच्या कर्जतच्या पार्टीचा. त्याने तो बघितला आणि त्याला आवडला. तर तो मला रिक्वेस्ट करत होता की पप्पा तुम्ही आजचा फनफेअरचा ब्लॉग बनवा माझ्याबरोबर. म्हणून मी हा आज ब्लॉग त्याच्या इच्छेसाठी बनवला आहे. आणि म्हणून मी त्याला बोललो ठीक आहे, आज तुझ्याबरोबर मी पण येतो आणि आपण व्हिडिओ शूट करू. आणि अशा प्रकारे आम्ही आता त्याच्याबरोबर निघालो आहे. आणि हे आता झुडिओचं एक शोरूम लागेल. झुडिओच्या शोरूमच्या बाजूलाच हे आलं बघा, झुडिओ शोरूम. त्याच्या बाजूलाच त्याचं राधा इंग्स स्कूल आहे आणि तुम्ही त्याचं नावही बघू शकता. तर आता बऱ्यापैकी आपण इथे आता पोचलो तर आहोत. हा गेट तुम्ही बघू शकता, त्यात लिहिलेलं आहे चिल्ड्रन्स डे कार्निवल म्हणून, राधा इंग्स स्कूल. चेक करूया, जाऊया. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी आधी सांगितलं होतं की आम्हाला तिकीट त्यांनी स्कूलमध्येच त्यांना दिल्या होत्या 3 तिकीट, एक स्टुडंटसाठी आणि 2 पॅरेंट्ससाठी. तर अशा प्रकारे ते तिकीट त्यांनी आम्हाला रिटर्न काढून दिलेली आहे, जेणेकरून आमची एंट्री झाली. आणि इथे ही एंट्री लिहिलेली आहे राईट साईडला. हा इकडनं कार्निवलची एंट्री सुरू होते. थोडक्यात इथे पहिल्यांदा काही सेल्फी पॉईंट बनवलेत मुलांसाठी, किड्स लोकांसाठी. इथे बघू शकता किड्ससाठी तुम्ही एक ट्रेक टेम्पोचा फ्रंट व्ह्यू बनवलेला आहे. त्याच्यानंतर इथे मिकी माऊस आहे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला एक कार्टून आहे. अशा प्रकारे मुलांना जे आवडतं त्याप्रमाणे तिथे ठेवलेले आहेत. आणि शौर्य सगळे बघतोय, एक्सप्लोर करतोय. त्यांचा एंट्रन्स आहे. एंट्रन्स बऱ्यापैकी पेंटिंग केलेलं आहे, सजवलेले आहे. इथून आपण आता स्कूलमध्ये एंट्री करत आहोत. आणि शौर्य आणि मम्मी स्कूलमध्ये आल्यानंतर आता ते लोक शोधत आहेत की आता पहिलं आपण कुठल्या साईडला जायचं, कारण एवढी गर्दी आणि एवढं पब्लिक आहे की पॅरेंट्स आणि स्टुडंटचा खूप इथे म्हणजे मेळावा बोललात तरी चालेल. आता आम्ही पहिलं बघतोय की सुरुवात कुठून करूया, की कुठे गेम्स आहेत. आणि हां, इथे गर्दी आहे, जरा बघूया इथे काय एक्झॅक्टली. ॲक्च्युली आपण इथे 2 स्टॉल दिसत आहेत आम्हाला. इथे काय स्टॉल आहे इथे, हा एक याच्याबरोबर गेम आहे, हा कुठला तरी काय आहे, कलेक्ट पेपर. थांबा 1 मिनटं, मी जरा नाव क्लिअर बघतो. कलेक्ट पेपर विथ स्ट्रॉ, म्हणजे हा गेम्स आहे. मला वाटतं स्ट्रॉने पेपर्स पलीकडच्या बाऊलमध्ये टाकायचे. चांगला गेम आहे मुलांच्या कॉन्सन्ट्रेट आणि ॲक्टिव्हिटीच्या दृष्टीने. आणि दुसरा एक गेम्स इथे आहे, हे काय टेस्ट युअर लक गेम्स, हे मला आयडिया नाही आहे, पण आपण बघूया काय एक्झॅक्टली आहे. आणि तिसरा एक गेम आहे या कॉर्नरला, तो म्हणजे आहे बॉल इन बकेट. ओके, म्हणजे अच्छा, हे बकेटमध्ये काही बॉल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते बॉल्स आपल्याला त्या नरसाळा ज्याला आपण म्हणतो त्याने दुसऱ्या बकेटमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. पण त्याच्यामध्ये एक स्टिक आहे आणि त्याला एक थ्रेड लावलेलं आहे, त्या दोरीने त्याचा बॅलन्स चुकतो. पण आम्हाला आता कळलं की ते डायरेक्ट गेम चालू नाही आहे, त्याच्या आधी तुम्हाला इकडे कूपन घ्यायचे आहेत.
तर आम्ही परत ह्या साईडला कूपन घ्यायला आलो आणि इथे त्यांनी कूपनची प्राईस दिली आहे ₹30 ₹40. आणि हे टोकन घेतल्यानंतर तुम्ही ते टोकन गेमजवळ घेऊन जायचं आहे, जेणेकरून गेमच्या काउंटरजवळ कुठल्याही प्रकारचं गोंधळ होणार नाही पैशांचा. चांगली आयडिया केली त्यांनी, चांगलं मॅनेजमेंट केलं आहे की पहिले इथे टोकन्स घ्या आणि नंतर डायरेक्ट जाऊन तुम्ही टोकन्स गेम स्पॉटजवळ देऊन काउंटरला देऊन गेम खेळू शकता. शौर्यसाठीही आता मी 2 टोकन घेतो आहे. एक टोकन मी बोललो की आपण बॉलचा खेळूया आणि दुसरा तो स्ट्रॉचा खेळूया. तर पहिलं टोकन तर आम्ही घेतलं, तर हा दुसरा टोकन ती घेते आहे. हा टोकन मला वाटतं बकेट इन बॉलचा असावा, कारण स्ट्रॉचा टोकन आम्ही घेतला आहे. तर सुट्टे पैसे ॲक्च्युली त्यांच्याकडे अजिबात नव्हते, कारण सगळेजण ₹500 ₹200. तर तशा प्रकारे आम्ही टोकन घेतलेले आहेत आणि शौर्य आता एक्सायटेड आहे की त्या 2 गेम ते खेळायचे आहेत. आम्ही टोकन घेऊन सरळ त्या काउंटरजवळ गेलो आहे आणि पहिल्या काउंटरला आम्ही टोकन देऊन शौर्याला तो गेम स्टार्ट केलेला आहे शौर्याने. लेट्स सी शौर्याला ते जमतं आहे का बघूया. कम ऑन शौर्य, जमतं आहे का? नाही, थोडासा तो गेम त्याच्या एजप्रमाणे हार्ड आहे, कारण त्याला ते बॅलन्सिंग जमत नाही ॲक्च्युली. तरी पण तो प्रयत्न करतो आहे आणि या अशाच गेम्समध्ये मुलांना स्किल वाढतं, मुलांचं कॉन्सन्ट्रेट वाढतं आणि त्यालाही हार्ड गेम असल्यामुळे त्याचा फोकस तिथे राहतो आहे. तो तिथे आमचा टाईम संपला आणि शौर्यला तिकडे काही बॉल्स सगळे बकेटमध्ये टाकता आले नाही. तर मग दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलो. इथे एक आधीच एक मुलगा आहे जो खेळून झालेला आहे त्याचं. आता त्याच्यानंतर शौर्यने टोकन दिलं आहे आणि आता शौर्य खेळत आहे. बघूया आता शौर्य किती पेपर त्या बकेटमध्ये टाकतो आहे. टीचर त्याला ॲक्च्युली इन्स्ट्रक्शन देते की कशा प्रकारे तुला तो गेम खेळायचा आहे, कशा पद्धतीने तुला ते बकेटमध्ये टाकायचं. आणि शौर्यला ते कळलेलं पण आहे, त्याने याचं मानेने दाखवलं आहे की मला ते कळलं आहे. आणि नाही, शौर्यने आधी सुरुवात केली तर टीचरने सांगितलं की जोपर्यंत स्टार्ट नाही, कारण तिकडे टायमर आहे, टायमर लावला आणि स्टार्ट बोलल्यावरच शौर्यला ते पेपर्स इकडे टाकायचे. आणि गेम सुरू झालेले आहे. 1 2 3 चांगल्या पद्धतीने करतो आहे तो. 4 5 व्हेरी गुड. 6 खूप छान त्याला जमतं आहे ते. परंतु बघूया आता तो किती करतो आहे, कारण 7 तर 8 तर झाले आहेत. 10च्या वरती काहीतरी चॉकलेट आहे असं मला कळलं आहे. नाही, आता पेपर्स थोडेसे फोल्ड झाले आहेत, त्यामुळे कधी जजमेंट चुकते. परत त्याने कंटिन्यू केलं आहे आणि बऱ्यापैकी तो प्रयत्नशील आहे की जास्तीत जास्त पेपर्स त्याचे ते बकेटमध्ये जावे, ट्राय करतो आहे. आणि अशा प्रकारे टाईम संपला आहे. तर ती 4 5 6 7 8 9 1साठी तो मागे राहिलेला आहे. तरी पण कोणत्या मुलांना नाराज नाही करत आहेत. ते एक स्माइली त्यांच्या हातावर काढून देते की त्यांनी पार्टिसिपेशन केलं आणि शौर्यही खुश झाला आहे तो गेम खेळायला. अशा पद्धतीने हा चिल्ड्रन्स डे कार्निवल भरलेला आहे. तुम्ही बघू शकताय. ट्रॅम्पोलिन आहे, त्याच्यानंतर गर्दी आहे, पॅरेंट्स आहेत आणि वातावरण चांगलं आहे. सगळे म्हणजे मुलांना घेऊन वेळात वेळ काढून आज त्यांच्यासाठी ते इथे आलेत. प्रत्येक इकडचा जो स्टुडंट आहे किंवा मुलं आहेत ते एन्जॉय करत आहेत. आता हे दोघंसुद्धा आता फूड स्टॉलजवळ जात आहेत, बघत आहेत अजून गेम काय एक्सप्लोर आहे की नाही आणि फूड स्टॉलला जाऊन कशा प्रकारचे फूड आहे. त्या दोघांचं डिस्कशन चाललं आहे की आपण पहिले हे खाऊया किंवा पहिले ते खाऊया. शौर्यही इंटरेस्टेड आहे. शौर्यने हे बघितलं की एक चॉकलेट फाउंटन इकडे आहे आणि त्याला ते खूप एक्साइटमेंट वाटलं आणि खूप सरप्रायझिंग वाटलं त्याला. तर त्याने पण चॉकलेट ब्राउनीसाठी रिक्वेस्ट केली आणि आम्ही त्याला ते ब्राउनी विथ चॉकलेट असं त्याला दिलं आहे. तर बघूया हे कसं त्याला आवडतं की नाही. तर त्याची टेस्ट करतो ते बघूया. पहिल्या बाईटवरतीच कळेल आपल्याला त्याचा चेहराच. अरे वा, त्याचा चेहराच सांगतो की त्याला ते खूप आवडलं आहे आणि तो बऱ्यापैकी त्याचा आनंद घेतो आहे. ते तोंड पूर्ण चॉकलेटने माखलेलं आहे आणि आवडलं आहे. आणि मुलांना चॉकलेट आवडतात, बऱ्यापैकी आवडतात. आणि हे बॉब द बेकर म्हणून हे कामोठ्यामध्ये त्यांचं एक स्टॉल पण आहे जिथे ते केक्सचे ऑर्डर वगैरे घेतात आणि तुम्हाला घरपोच सेवा देतात. तर चांगलं आहे, ब्राउनी चांगले आहे. दुसरा एक स्टॉल हा डॉमिनोज पिझ्झाचा स्टॉल आहे आणि डॉमिनोज पिझ्झा आपण रेग्युलरली खातो, पण मुलांच्या आवडीचं असल्यामुळे त्यांनी हाही स्टॉल इथे ठेवलेला आहे. नंतर एक आहे मिसळपावचा स्टॉल, जे तुम्हाला मिसळपाव आणि काही पॅकिंग सँडविच आहेत तेही इथे आहे. त्याच्या पुढचा स्टॉल आपण बघूया कुठला आहे. फूड स्टॉल बऱ्यापैकी आहे तिकडे. हा स्टॉल आहे तो आहे पॅटीस.
पॅटीस आहे आणि मॅगी कटलेट आहे. बरोबर, पॅटीस आणि मॅगी कटलेट आहेत. हा एक स्टॉल चांगला आहे. आणि हे अराकी म्हणून एक मेकिंग एव्हरीडे थिंग्स अ लिटिल बेटर, म्हणजे मला वाटतं हे नोटबुकचं आहेत. काही पर्सनलाइज बुक्स आहेत आणि पर्सनलाइज डायरीज वगैरे आहेत त्यांच्या, बघू शकताय. नोटबुक आहेत, हँडरायटिंगच्या डायरीज आहेत त्या. आणि म्हणजे मुलांसाठी वेगवेगळे प्रिंटिंग डिझाईन्स वापरून त्या नोटबुक्स बनवलेले आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता. लहान मुलांच्याच दृष्टीने सगळ्या त्या पर्सनल डायरीज बनवलेल्या आहेत. एक चकली चिवडा लाडूचा एक स्टॉल आहे. तसं म्हटलं आता चकली चिवडा दिवाळी तर गेले, पण ठीक आहे, स्टॉल काही लोकांना आवडतं खायला आणि त्यासाठी त्याने तो स्टॉल टाकलेला आहे. मोदकही आहेत इथे. त्याच्यानंतर हे आपलं जे डिवोशनल गणपती किंवा देवपूजात ठेवणाऱ्या वस्तू आहेत. तुमच्या सरस्वतीची पाटी आहे ही. आणि ही एक रेडीमेड रांगोळी, स्वामींचे स्टिकर्स, भरपूर काय काय आहे इथे. आणि हे इमिटेशन ज्वेलरीचा एक स्टॉल आहे. आणि त्याच्यानंतर शौर्य आणि त्याची मम्मी अजूनही ते फिरत आहेत, एक्सप्लोअर करत आहेत. काय ना काहीतरी तो खायला मागतो आहे, खातो आहे आणि ते तिचं तोंड पुसते. आता दुसरा पुढे आम्ही जर गेलो तर इथे हे आम्हाला एक पाळणे दिसले. एक असं हे कार, याला आपण काय बोलतो आता आठवत नाही मला त्याचं नाव काय बोलतो त्याला, पण काही चांगला शब्द आहे याला, पण चांगले लहानपणी जत्रेमध्ये आपण हे भरपूर बसलो असलो याच्यामध्ये. आणि हे जे आहे ना, हे मला थोडंसं म्हणजे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मला थोडं आवडत नाही. बट ठीक आहे, मुलं एन्जॉय करतात, पण फक्त मुलांना फिजिकल काही त्रास होईल याची जरा भीती वाटते सारखी मला. त्याच्यानंतर तिकडनं आम्ही निघालो आणि तेवढ्यात मला शौर्य बोलला की त्याचा एक फ्रेंड त्याला कुठेतरी ते दिसला आणि तो माझ्या मागे लागला की आपण त्याला पण व्लॉगमध्ये घेऊ किंवा मी त्याशी भेटतो, बोलतो, तुम्ही माझ्यासोबत चला. आणि तो मला घेऊन चाललेला. तो मला बोलवेपर्यंत तो तिकडनं गेला आहे, पण तरी पण तो शोधतो आहे त्याला. त्याचा फ्रेंड त्याला भेटला आहे. तो बोलतो बाबा चल चला आपण त्याला भेटूया. आम्ही पण त्याला शोधतो आहे कुठे आहे तो त्याचा फ्रेंड. स्कूलमेट आहे, त्याचा वर्गमित्र आहे. आणि त्याला त्याची एक फ्रेंड भेटली त्याला. तो फ्रेंड नाही भेटला, पण ही त्याची एक फ्रेंड भेटली. हां, तर ती मेहंदी काढत होती. तो पण मला दाखवलं तिने, ही पण माझी फ्रेंड आहे. आणि ती मेहंदी काढत होती. तर मेहंदी पण छान काढली ती रेड कलर्समध्ये. आणि एक छोटंसं आता मेहंदी स्टार्ट केली आहे. एक नॉर्मल डिझाईन आपण बघू 1-2 मिनटं कशा पद्धतीने ते कुठली डिझाईन काढते. छान आहे आणि मुलींना मेहंदी आवडते. हे तुम्ही बघू शकता. पूर्ण ग्राउंड जे आहे हे पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे. हा त्यांचा एक इंटरनल स्कूलच्या मध्यभागी असलेला ग्राउंड आहे. हा पूर्ण भरला आहे. पब्लिक भरपूर आहे आणि 4 ते 8 टायमिंग होता, तरी पण पब्लिक भरपूर आली. खूप म्हणजे पॅरेंट्सने खूप रिस्पॉन्स दिला या कार्निवलला. हे ट्रॅम्पोलिन आहे, ह्याच्यातही मुलांचं हे आवडीचं स्पॉट आहे. इथे मुलांना लय आवडतं उड्या मारायला. आणि जसं आपल्या घरी पण ते गादीवरती उड्या मारत असतात, पण इथेही त्यांना तसंच तो फील असतो आणि ह्याच्यावरती उड्या मारत असतात त्या. आणि हे आता मला शोधत होतं ॲक्च्युली. मी व्हिडिओसाठी थोडा लांब गेलेलो, तिने मला फोन केला आणि ह्या मला बोलते की आपण पटकन जाऊया आता, कंटाळला तो पण थकला आहे. तर अशा पद्धतीने आमचं हे कार्निवल फिरून झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आणि हे राधाई इंग्स स्कूल आणि खूप छान त्यांनी असा कार्निवल भरवला होता. त्यांचा असा एक भव्य असा गेट आहे. आणि जायच्या आधी मी पूर्ण एक गेटचं शूट करून तुम्हाला दाखवतो. चला तर मग निघतो आम्ही, इकडनं भेटूया. तर मित्रांनो, आम्ही जाऊन आलो शौर्यच्या स्कूलमध्ये फनफेअरला व्हिजिट करून. आणि फनफेअर चांगला होता, म्हणजे मला वाटलं नव्हतं, पण बऱ्यापैकी पब्लिक आलं होतं, म्हणजे स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स. मोठा होता, तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की भरपूर स्टॉल होते. मी काय परत तुम्हाला सांगणार नाही कुठला स्टॉल होता ते, तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल. पण आपण शौर्यला विचारूया की त्याला तो फनफेअर कसा वाटला. ते मस्त होतं तिकडे. मोठ्याने मोठ्या असं काहीतरी असं मोठे असे ट्रॅम्पोलिन्स होते, खायला होतं. आणि ते खाण्यामध्ये खूप सारे खाणे होते, पण त्याच्यामध्ये मला 2 गोष्टी ते आवडली मला. त्याच्यामध्ये पहिले ते ज्यूस बर्फवालं, तर त्याच्यामध्ये मला मस्त मिळालं ते पण चांगलं होतं. दुसरं ते ब्राउनी, जे चॉकलेट फाउंटेन चॉकलेट फाउंटेन पडतं ना, टेस्ट चांगली होती त्याची. टेस्ट एकदम भारी होती. तर तुम्ही पण आता बोला. आता शौर्याला ते आवडले आणि तो बोलतो की तर ते ब्राउनी आवडले चॉकलेट फाउंटेनची. तर मित्रांनो, तुम्हाला असेच व्लॉग माझ्या चॅनलला भेटतील आणि असे व्लॉग मिस होऊ नये म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आणि नेहमीच शौर्य तुला बोलायचं आज काय बोलणार आहे माहिती आहे काय? लाईक शेअर सबस्क्राईब करा.